श्रीराम समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास पहिला, अध्याय 7वा। जय जय श्री सद्गुरु, तूची सकल जगदाधारू, निर्गुण सगुण स्वरूप धरू, तूची अससी गुरुराया। श्रीराम तुमच्या बोधाची नवलाई, संसार तोची परमार्थ होई। मी तूपणाचा भेदू जाई, सद्गुरु स्वरूप पाही सर्वत्र। श्रीराम सद्गुरु सत्तेची जागृती, अखंड ठेविता चित्तवृत्ती। कर्माची खुंटली गती, देह प्रारब्धाधीन जाहला। श्रीराम मग होणार ते होईना का, आणि जाणार ते जाईना का। कळी काळाचाही नसे धोका, समरस झाला गुरुचरणी। श्रीराम म्हणून सद्गुरु तुमचे चरणी, विनंती करीतो केविलवाणी। उपजल्या भावा दृढ करोणी, थारा चरणी देई बापा। श्रीराम साखर खेरडी जन्म उत्सव, झाला असे बहु अपूर्व। प्रल्हाद बुवांचा अनन्य भाव, पाहुनी अनुग्रह दिधला। श्रीराम हे वर्णनगत समासी केले, ते श्रद्धेने ऐकिले। तसेच कित्येकांचे लळे पुरविले, जडमूढ लाविले नामस्मरणी। श्रीराम बहुठाई मंदिरे बांधविती, तेथे राममूर्तीची स्थापना करीती। रामनामाचा लढा या रीती, श्रेणी लाविला प्रेमाने। श्रीराम स्वप्नी देऊनी दृष्टांत, अनुग्रहिले तया प्रत। तेही स्वल्प हकीकत, या समासी येईल। श्रीराम रामभाऊ महाराज भिक्षे करिता, वराड प्रांती फिरता फिरता। माकोडी ग्रामी आले असता, उतरती आप्पासाहेबांकडे। श्रीराम आप्पासाहेब देशमुख, रामभाऊ महाराजांचे प्रेमी प्रमुख। श्रीमंतीमुळे ऐहिक सुख, सर्व प्रकारे भोगिती ते। श्रीराम रामभाऊ महाराजास विनविती, येथे स्थापावी राममूर्ती। मंडळी येथील भाविक असती, साह्य करतील आपणा ते। श्रीराम रामभाऊ महाराज त्यांना म्हणती, ही उत्कृष्ट योजना तुम्हास करणे आहे स्थापना, तरी पांडुरंग बुवा हस्ते करावी। श्रीराम मान्य झाले हे सर्वाप्रती। श्री महाराजास घेऊन येती, मूर्ती आणविल्या श्रींचे हस्ती। राम सीता लक्ष्मण त्या। श्रीराम सर्व प्रकारे तयारी झाली, विद्वान ब्राह्मण मंडळी जमली। श्रीरामानंदा हस्ते प्रतिष्ठा झाली, अन्नदान केले यथा योग्य। श्रीराम भजन पूजन प्रवचन कीर्तन, प्रतिवर्षी मंदिरी होतसे अजून। नामाचा लळा लागला पूर्ण, उत्तरोत्तर वाढता दिसतसे। श्रीराम महाराजास वस्त्राभरणी, भूषविले बहु आग्रहाने। अप्पासाहेब देती मेजवानी, जाते समयी महाराजा। श्रीराम महाराज निघते समयी, दर्शनास गर्दी होई। महाराज म्हणती, तुम्हा सर्वाही बहु कष्ट झाले उत्सवात। श्रीराम तुम्हा सर्वास सांगणे एक, सदाचाराने वागुनी चोख। निष्ठेने राम नाम निशंक, घ्यावे सर्व सुखे ओळंगती। श्रीराम परत संस्थानी आल्यावर, रामेश्वरी जाण्या ठरला विचार। लोणारास जाऊनी गुरुवर, राजेगावी येती मुक्कामा। श्रीराम वैशाख शुद्ध द्वादशीचा हा दिवस तेथे मुक्कामाचा। श्रींनी रामेश्वरी जाण्याचा विचार येथे सांगितला। श्रीराम लेखक लेकरू या दिनी, गुरुचरित्र पठण अनुष्ठानी। सोहळ्यात निजलो देवस्थानी, स्वप्नी आले महाराज। श्रीराम म्हणती, मी निघालो रामेश्वरी, त्रयोदशीस जाणे बुलढाणे शहरी। उजला अनुग्रह घेणे जरी, घ्यावा आज शुभदिनी। श्रीराम स्वप्नात श्री गुरु जटाधारी, कौपीन अंगी दिसे साजरी। त्रिपुंड मुद्रा लाविल्या शिरी, वय 20 दरम्यान। श्रीराम स्वप्नातून जागे झालो, जागृत झालो, सभोवती पाहू लागलो। महाराज नाहीत साशंक झालो, विचार करू लागलो स्वप्नीचा। श्रीराम घड्याळात जाऊनी पाहिले, तो सकाळचे 4 वाजले। वाटे आताच निघावे ये वेळे, बुलढाण्यात जावे शोधासी। श्रीराम मातोश्री सुठविले, स्वप्नीचे सर्व सांगितले। आज्ञा मागतात ये वेळी, म्हणाली सूर्योदय होऊ दे। श्रीराम बहिर्दिशेस गेलो बाहेर, गावाबाहेरी परतोनी आलो जो घरी।
तो मोठा अश्व बांधलेला द्वारी पाहून चकित झालो श्रीराम. मनी वाटले अशा वेळा कोण श्रीमंत पाहून आला. आत येताच बोल ऐकला तेणे विस्मित झालो श्रीराम. नानीबाई त्वरा करी जे असेल ते द्यावे लवकरी. मी निघालो रामेश्वरी आज मुक्काम बुलढाण्याचा श्रीराम. स्वप्नीचे वाक्य पडता कानी तसाच निघालो धावनी. पाहता स्वप्नीचीच गुरुमूर्ती नैनी साष्टांग केला नमस्कार श्रीराम. श्री गुरूंनीच उठविले माझे नैनी अश्रू आले. श्री गुरूंनीच मातो श्रीच बोलाविले म्हणती हा तुझा कोण असे श्रीराम. मातोश्री म्हणाली पुत्र माझा हरी आपले पदरात घातले ओझा. आता हा तुमचा समजा कृपा करा त्याचे वरी श्रीराम. स्वप्नीची खूण सांगितली तेणे माझी खात्री पटली. दारिद्र्या घरी कामधेनू आली तैसे वाटले मजलागी श्रीराम. मातोश्रींनी श्री गुरु पूर्वी पाहिले परी माझे नाजवरी दर्शन झाले. माझे भाग्य उदयाला आले अनुग्रह दिला सद्गुरूंनी श्रीराम. श्रीरामा नैवेद्य केला भोजन करुणी प्रसाद दिला. 2 तास लेकरा बोध केला संशय फेडिला तत्क्षणी श्रीराम. येथून गेले रामेश्वराला परतोनी येता दर्शन लाभ झाला. अनन्य भावे त्यांच्या चरणाला वारंवार नमितसे श्रीराम. इकडे जालना संस्थानाते रामभाऊ महाराज होते. नानासाहेब अंतरवलीचे तेथे आले मुलगी देण्यासी श्रीराम. रामभाऊ महाराज असते म्हणत माझे मनीचा पूर्वा हेत. मुलगी देतो भैया साहेबा प्रत सालंकृत कन्यादान करीन श्रीराम. आनंद सागराच्या मातोश्रीला सर्व प्रकार निवेदिला. आई साहेबांनी होकार दिला म्हणती लग्न करू गोंदावली श्रीराम. नानासाहेब गेले घरी साहित्यांची केली तयारी. सर्व गेले गोंदावले क्षेत्री श्री गुरु चरणी पातले श्रीराम. आज्ञा मागता श्री गुरूंची महाराज म्हणती इच्छा रामाची. ही आज्ञा समजूनी लग्नाची हेतू न कळला श्री गुरूंचा श्रीराम. लग्न होऊन साडे झाले जालन्यासी जाण्याचे ठरले. निघते वेळी महाराज न भेटले तरी लग्न गेले जालन्यासी श्रीराम. जालन्यासी आल्यावर भैयासाहेबा सालाजवर थकले सारे उपचार. भैयासाहेब पावले पंचत्वा श्रीराम. सर्व झाले शोकाकुल राम इच्छा नव्हती अवनुकूल. तोच झाला प्रतिकूल मग कोण काय करील श्रीराम. पुढे काही दिवसांनी रामानंद आले रामेश्वराहुनी. बोध केला नाना परींनी तेव्हा झाले समाधान थोडेसे श्रीराम. काही दिवस गेल्यावर रामानंद निघाले फिरतीवर. अंजनी गावी आले सत्वर. भिकाजी पंता घरी उतरले श्रीराम. प्रल्हाद बुवांची सोयरीक महाराजांनी केली निश्चयात्मक. लग्न लावण्यास मी बहुतेक येईन असेही म्हणाले श्रीराम. मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीसी प्रल्हाद बुवांचे लग्न मेहकरासी. श्री ही खेरड्याहून मेहकरासी जाण्याची तयारी करतील श्रीराम. इति श्री श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे श्रीराम प्रतिष्ठा लेकराचा अनुग्रह वर्णननाम षष्ठाध्यायांतर्गतः प्रथम समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. समास दुसरा अध्याय 7वा. नमो श्री गुरु नमो श्री सद्गुरु हृदयस्था सच्चित सुखघना सर्वगता. अससी परी जड जीवा करिता सगुण रूप धरितोसी. श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. घरी चरिवनी धेनू 8वी वत्स नित्य. जननी करीत कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ श्रीराम.